तर मंडळी, कसे आहात सर्व? तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे कोकण ट्रिप, अनुभव पार्थ भागारे। ही 2017 मधली गोष्ट आहे। तेव्हा मी एका महाविद्यालयात शिकत होतो। नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता उठून आवरून कॉलेजला जायला निघायचो। नोव्हेंबर महिना होता, त्यामुळे मजबूत थंडी होती। सकाळी थंडीमध्ये कॉलेजपर्यंत चालत जाताना जी मजा यायची ती ना कशात होती। सकाळी कॉलेजला जाताना मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघं एकत्र जायचो। तिची आणि माझी चांगलीच मैत्री झाली होती। कॉलेज सुरू होऊन नुकताच 1 महिना झाला होता आणि बरेचसे चांगले मित्र आणि मैत्रिणीही झाले होते। त्या सगळ्यांशी अगदी घट्ट मैत्री झाली होती। त्या दिवशी आमचा कॉलेज लवकर संपले। कॉलेजमध्ये डायमेन्शन नावाचे फेस्टिवल होते, त्याची सगळी लगबग सुरू होती। डायमेन्शन्सला नेहमीप्रमाणे DJ आणि नाचगाणी असतात, त्यामुळे माझ्या ग्रुपमधील कोणालाच यावर्षी डायमेन्शन्समध्ये सहभाग घेण्याचा काडीचाही रस नव्हता। शिवाय परीक्षासुद्धा संपल्या होत्या, त्यामुळे मी आणि माझे 2 मित्र मनीष आणि अक्षय यांनी डिसेंबरच्या क्रिसमसच्या एका आठवड्याची सुट्टीमध्ये रोहितच्या गावाला म्हणजे कोकणात जायचे ठरवले। रोहितचा कोकणात वाडा होता। तो लहानपणापासून त्याच वाड्यात झाला। नंतर त्याच्या वडिलांची मुंबईला कामानिमित्त बदली झाली, म्हणून त्याचे सगळे कुटुंब मुंबईला वास्तव्यास आले। आमच्या सगळ्यांचे डिसेंबरची सुट्टी कोकणात घालवायचे असे ठरले। आम्ही सर्व जाम खुश होतो। आम्ही जायचे दिवस ठरवला। कसे जायचे हा प्रश्न नव्हता, कारण की माझी मैत्रीण भाग्यश्री आणि मित्र अक्षय ह्याच्याकडे 4 व्हीलर होती। आम्ही 8-10 जण होतो। हळूहळू नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर उजाडला। आमचा कोकणात जायचा दिवस देखील जवळ येऊ लागला। 12 डिसेंबर 2017 त्या दिवशी आम्ही सगळे रोहितच्या बिल्डिंगजवळ सकाळी 5:30 वाजता भेटायचे ठरवले। सगळे येईपर्यंत 6 वाजून गेले होते। शिवाय लांबचा पल्ला गाठायचा असल्याने आम्ही थोडे लवकरच निघायचे ठरवले। आम्ही सर्वच मित्र मैत्रिणी पहिल्यांदाच असे सगळे लांब फिरायला जात होतो, त्यामुळे आम्ही सर्वजण खूप उत्साहात होतो। कोल्हापूरला महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन थोडा आराम करून आम्ही गगनबावडा घाट चढण्यास सुरुवात केली। गाणी म्हणत बाहेरचे निसर्गदृश्य पाहत आम्ही कोल्हापूरला कधी पोचलो ते आम्हालाच कळले नाही। आमचा प्रवास असा होता की आम्ही कोल्हापूर वाया गगनबावडा घाटातून कणकवलीला उतरून 1 दिवस रात्री विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार होतो, परंतु आम्हाला गगनबावडा घाटातून बाहेर येईपर्यंत संध्याकाळचे 5 वाजून गेले होते। शिवाय दिवसभर गाडीत बसून आम्ही सगळे दमलो होतो। तसेच रोहित देखील सतत ड्रायव्हिंग करून दमला होता। गाडीतील पेट्रोल आम्हाला पुढील प्रवासासाठी साठवून ठेवायचे होते, म्हणून आम्ही सर्वांनी एका हॉटेलमध्ये 1 दिवस विश्रांती घेण्याचे ठरवले। तसे थोडे पुढे जाऊन आम्ही एका हॉटेल शोधून काढले। त्या हॉटेलकडे पाहून ते हॉटेल कमी आणि भूतबंगलात जास्त वाटत होते। तसेच ते हॉटेल नसून सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना राहण्यासाठी बांधलेले अधिकारी निवास होते। मग आम्ही कसलाच विचार न करता तेथे राहण्याचे ठरवले। शिवाय मी आणि रोहित NCC कॅडेट आणि शिवाय सरकारी विद्यार्थी म्हणून आम्हाला सगळ्यांना तिथे 1 दिवस राहण्याची परवानगी दिली। आम्ही सर्वांनी एकत्रच एका खोलीत राहण्याचे ठरवले। वरच्या मजल्यावर काम चालू असल्याने आम्हाला तळमजल्यावर एक मोठी खोली दिली। आम्ही सगळे थकलो असलो तरी आमच्या उत्साहात कोणतीच कमी नव्हती। रात्रीचे जेवण वगैरे करून थोड्या गप्पा मस्ती करत साधारण 11-12च्या सुमारास झोपी गेलो, परंतु आमच्यापैकी आमचा एक मित्र आशिष थोडा चिंतेत होता। आम्ही सर्वच दमलो असल्याने त्याला काहीच विचारण्याच्या मनस्थितीत नव्हतो। मग रात्री 2:30 वाजता माझी मैत्रीण भाग्यश्री हिला वॉशरूमला जायचे असल्याने ती उठली आणि समोरचे दृश्य पाहताच एकदम मोठ्याने किंचाळली। तिचा आवाज तिच्या बाजूला झोपलेला मी आणि बाकी सगळे देखील एकदम डचकून उठले। आम्ही आमच्या समोर जे काही दृश्य पाहिले त्याने आमच्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। आमचा मित्र आशिषने त्याच्या अंगावर ब्लेडने वार करून घेतले होते। तो रक्ताच्या थारोळात तसाच आमच्यापाशी बसला होता। चेहऱ्यावर कसलाच हावभाव नव्हता, पण जेव्हा आमचे लक्ष त्याच्या बाजूला गेले तेव्हा कळले की तो एकटा नाहीये। त्या अंधारात त्याच्या बाजूला अजून कोणीतरी होते। एक पांढरट आकृती होती आणि ती त्याचा गळा चिरत होती। हे सर्व पाहून आमची कोणालाच त्याची वाचवण्याची हिंमत होत नव्हती।
परंतु मी आणि रोहित कसे तरी हिंमत करून आशिषला उचलून बाहेर घेऊन गेलो. तोपर्यंत आमच्यातले सगळे उठून त्या खोलीतून कधी बाहेर निघून गेले ते आम्हालाच कळले नाही. आम्ही त्याला बाहेर घेऊन जात असताना मागून एक आवाज कानावर पडला. याचा जीव हवाय मला, नाहीतर कापून टाकेन सगळ्यांना. त्या आवाजा मागोमाग जोरात कसला तरी आवाज आला. बहुतेक काहीतरी खाली पडले होते. त्या आवाजामुळे तिथले इतर लोक धावत आमच्या खोलीत आले. त्यातला एक माणूस हे सगळे जाणून होता बहुतेक. तो झटकन त्या खोलीत गेला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आज जाऊन त्याने नक्की काय केले हे त्यालाच माहिती. आमच्यामध्ये असलेल्या सगळ्या मुली तर घाबरून रडू लागल्या. आम्ही त्यांना धीर देऊ लागलो. तितक्यात त्याने आशिषला आत आणायला सांगितले. आम्ही दोघं त्याला आत घेऊन गेलो. त्याने पुन्हा काहीतरी मंत्र उच्चारायला सुरुवात केली. आता मात्र आम्ही जे काही नजरेसमोर पाहत होतो त्या विश्वास बसण्यापलीकडचे होते. आमच्या डोळ्यात एकत त्याच्या शरीरावरच्या जखमा भरू लागल्या. काही वेळानंतर आशिष भानावर आला. आम्ही त्या माणसाला विचारले की हा सगळा काय प्रकार आहे. त्यावर तो म्हणाला की या जागेवर काही वर्षांपूर्वी एक स्मशान होते आणि नंतर इथे हे निवासस्थान बांधण्यात आले. इथे भूतांचा वास आहे आणि त्यातल्याच एकाने याला पछाडले. त्याचे असे हे बोलणे ऐकून आम्ही त्या रात्री कोणीच झोपू शकलो नाही. आम्ही त्या प्रसंगानंतर ठरवले की जे झाले त्याचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाकायचा आणि झालेल्या गोष्टी विसरायच्या. म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारू लागलो. पण आमचा मित्र आशिष काहीच न बोलता गुपचूप झोपून होता. सकाळी 7 वाजले. आम्ही त्याला कालच्या प्रसंगाबद्दल विचारले तसे तो सांगू लागला. काल रात्री तुम्ही सगळे झोपला, पण मला काही केल्या झोप लागत नव्हती. म्हणून मी आपल्या खोलीबाहेर येऊन निवासाच्या समोरच्या अंगणात असलेल्या छोट्या कारंजीजवळ जाऊन बसलो आणि आकाशातले तारे पाहू लागलो. इतक्यात मला असे जाणवले की मला मागून कोणीतरी खेचत आहे. म्हणून मी उठून मागे पाहिले. एक पांढरट आकृती बसली होती. मी नीट निरखून पाहिले तर तिचे रूप पाहून मला धडकीच भरली. डोळे फुटले होते, म्हणजे डोळ्यांच्या जागी फक्त रिकाम्या फोपण्या दिसत होत्या. चेहऱ्यावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. शिवाय कवटी फुटून मेंदूचा भाग अर्धा बाहेर आलेला. त्याच्या पायांची बोटं कुडतडून खाल्ल्यासारखी वाटत होती. ते भयान दृश्य पाहून मला अगदी सळो की पळो झाले होते. म्हणून मी घाबरून धावत आपल्या खोलीत आलो आणि माझ्या बेडवर जाऊन बसलो. पण काही वेळानंतर मला कोणीतरी भिंतीतून खेचल्यासारखे मला वाटले. मी ओरडण्याचा प्रयत्न करत होतो, पण तितक्यात माझ्यासमोर ती विचित्र आकृती समोर येऊन उभी ठाकली. त्या आकृतीने बाजूचा ब्लेड उचलला आणि माझ्यावर वार करू लागला. गळा चिरण्याचा प्रयत्न करू लागला. हे बोलल्यावर त्याला एकदम रडू कोसळले. त्याला कसे तरी सावरत आम्ही पुढच्या प्रवासाला निघायचे ठरवले. सकाळी 8 वाजता आम्ही तो निवास सोडून पुढच्या प्रवासाला लागलो. आम्ही सगळे आशिषच्या बाबतीत थोडे अस्वस्थ होतो, परंतु आम्ही सर्वांनीच घडलेला प्रसंग विसरून धमाल करायचे ठरवले. मग आम्ही आशिषला देखील त्या प्रसंगातून बाहेर काढले आणि गाडीत त्याच्यापाशी मस्ती मजाक करू लागलो. दुपारी 12:30च्या सुमारास गावात पोचलो. तिथले निसर्ग सौंदर्य आणि आभाळाप्रमाणे दिसणारे अथांग समुद्र किनारा पाहून आम्ही सर्वच जण भारावून गेलो. शिवाय रोहितचा वाडा देखील खूप भारी होता. जुन्या काळातील बांधकाम अगदी त्यावेळी देखील भक्कम आणि मजबूत होते. 2-3 दिवस तिथे आम्ही सगळ्यांनी भरपूर मजा केली. समुद्रावर फिरलो, पाण्यात उतरलो, किल्ले पाहिले. 2-3 दिवस इतकी धमाल मस्ती केली की आम्हाला तो प्रसंग देखील विसरलो. आमच्यापैकी बरेच जण आता नोकरी करत आहेत आणि बाकीचे त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात गुंतले आहेत. परंतु आम्ही सर्व एकत्र कधी भेटलो आणि गप्पा रंगल्या की घडलेला प्रसंग आठवतो. पण तो विषय निघाला की आम्ही लगेच विषय बदलून बोलणे टाळतो. त्या रात्री घडलेला तो प्रसंग अजूनही आमच्या सर्वांच्या अंगावर शहारे आणतो. धन्यवाद मित्रांनो. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.